नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। शुरुआत करते हैं धुले की खबर से। जो आपको बता दें, धुले में राष्ट्रीय स्वास्थ्य योजना के तहत जिला परिषद स्वास्थ्य विभाग द्वारा जागरूकता और उपाय योजना सप्ताह का आयोजन किया गया। धुले में राष्ट्रीय स्वास्थ्य योजना के तहत जिला परिषद स्वास्थ्य विभाग द्वारा 11 दिसंबर से 17 दिसंबर तक जागरूकता और उपाय योजना सप्ताह का आयोजन किया गया। सिकल सेल रोग के बारे में जागरूकता फैलाने के लिए धुले में रैली का आयोजन किया गया। सिकल सेल एक आनुवांशिक रोग है जिसमें हड्डियों में दर्द होता है। दो बालकों का आपस में विवाह टालना, समय समय पर औषधि उपचार करना। इस सप्ताह के अंतर्गत सभी आश्रम, स्कूलों, कॉलेजों और 40 वर्ष से ऊपर के नागरिकों की जांच की जाएगी। जिनको यह रोग पाया जाएगा उनके उपचार के लिए यह सप्ताह आयोजित किया गया है। इससे सिकल सेल रोगी औषधि उपचार लेकर खुशहाल जीवन जी सकते हैं। यह जानकारी जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके ने दी है। आरोग्य अभियान अंतर्गत धुळे जिल्ह्यामध्ये दिनांक 11 ते 17 डिसेंबर या सप्ताहामध्ये सिकल सेल जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका आणि शिरपूर तालुक्यामध्ये आदिवासी बहुल गावांमध्ये सिकल सेलचा पेशंट्स आहेत। जिल्ह्यात एकूण 41 PSC, 8 उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि 1 सिव्हिल हॉस्पिटल यात एकूण 50 ठिकाणी सिकल सेलचे सोल्युबिलिटी टेस्ट आणि इतर टेस्ट घेण्यासाठी या आठवड्यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत। या सप्ताहाचा मूळ उद्देश सिकल सेलच्या आजाराबद्दल जनजागृती करणे, या पेशंटला त्यांच्या टेस्ट करणे आणि समुपदेशन करणे आणि पुढचं भविष्यातील कोणती ट्रीटमेंट आहे ती त्यांना ट्रीटमेंट उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे। तर या बाबतीमध्ये जनजागृतीचा एक भाग म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेचे आदरणीय अध्यक्ष धरतीताई देवरे, आदरणीय सभापतीताई, आरोग्य समिती, DHO साहेब, आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। या ठिकाणी जनजागृती करण्याचा मूळ उद्देश आहे। या ठिकाणी अनेक महिला ANM, GNM कॉलेजच्या विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। सिकल सेल आजार हा मूळतः अनुवंशिक आजार आहे। या आजारामध्ये 2 वाहक जे आहेत सिकल सेलचे, त्यांचा एकमेकांमध्ये विवाह होण्यापासून आपण वेळीच जर निदान झालं तर ते आपण प्रतिबंध करू शकतो। तर त्यासाठी ह्या मोहिमेदरम्यान आपण 11 ते 17 डिसेंबरच्या दरम्यान आपण सर्व आश्रमशाळा तसेच सर्व शाळा व 1 ते 40 वर्ष वयोगटातील जे गावातले लोक आहेत त्यांच्या आपण तपासण्या करणार आहोत आणि त्यामध्ये जे लोक आढळतील त्या लोकांना आपल्याला पुढचे प्रतिबंधात्मक जे उपाययोजना आहेत त्या आपल्याला करायचे आहेत। ज्याच्यामध्ये 2 वाहक जर असतील तर त्यांचं एकमेकाशी आपल्याला लग्न कसं प्रतिबंध करता येईल ते करायचं आहे। त्याशिवाय वाहक जर असेल तर वाहकने फक्त निरोगी व्यक्तीसोबतच लग्न केलं पाहिजे। त्याशिवाय जर सिकल सेल ग्रस्त एखादा व्यक्ती असेल तर त्याला पेन जे आहे ते त्रास त्याला बऱ्याच प्रमाणात असतो, हाडामध्ये दुखणं वगैरे त्याला असतं। तर त्यासाठी आपल्याकडे औषध उपचार गोळ्या उपलब्ध आहेत। हायड्रॉक्सीयुरिया म्हणून एक टॅबलेट असते, ती टॅबलेट आपण त्या रुग्णांना नेहमीसाठी देतो। तसंच त्या लोकांना ॲनिमिया होतो, त्यामुळे आपण फॉलिक ॲसिडचे जे टॅबलेट आहेत त्यासुद्धा त्या आपल्याला नेहमीसाठी त्या रुग्णांना आपल्याला द्यावं लागतात। तर सिकल सेल आजार हा अनुवंशिक आजार असून त्यामध्ये आपण जर वेळीच उपचार केले तर रुग्ण व्यवस्थित जे आहे ते पूर्ण त्यांचं आयुष्य जगू शकतो। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। बुलेटिन में आगे बढ़ते हुए बात करेंगे जालना की, जहां आपको बता दें जालना के परभणी में भारतीय संविधान की प्रकृति को कुछ जातिवादी विचारधारा वाले सामाजिक समूहों द्वारा तोड़ दिया गया है। क्या है पूरा मामला, देखिए इस रिपोर्ट में। परभणी में भारतीय संविधान की प्रतिकृति को कुछ जातिवादी विचारधारा वाले सामाजिक समूहों द्वारा तोड़ दिया गया है, जिसके पीछे किसी की साजिश जताई जा रही है। वहीं इस साजिश के मास्टरमाइंड व्यक्ति के खिलाफ देशद्रोह का मामला दर्ज करना चाहिए और परभणी में चल रहे कॉम्बिंग ऑपरेशन को तुरंत बंद करना चाहिए। वहीं समाज के खिलाफ पुलिस मामले दर्ज किए गए हैं। मुख्यमंत्री इन्होंने वापस लेना चाहिए, ऐसी घटनाएं बराबर हो रही हैं, इसलिए महाराष्ट्र राज्य में एक नया कानून बनाया जाना चाहिए कि यदि ऐसा कोई व्यक्ति पाया जाता है तो बिना किसी जांच के संबंधित व्यक्ति या मास्टरमाइंड के खिलाफ देशद्रोह का मामला दर्ज किया जाना चाहिए। सभी महापुरुषों की प्रतिमा की सुरक्षा के लिए सरकार ने जगह जगह कैमरे लगाए हैं ताकि समाज में कोई दरार पैदा ना हो सके और सरकारी संपत्ति को नुकसान नहीं पहुंचे। ज्ञापन बौद्ध समाज ने तहसीलदार को देकर रास्ता रोको कर दिया था। इस समय वाहनों की लंबी कतारें लगी हुई थी। पुलिस का इस समय बंदोबस्त था। इस समय बड़ी संख्या में बौद्ध समुदाय मौजूद था। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची संविधानाची विटंबना करण्यात आली।
त्या आरोपीला पकडण्यात पण आलं, त्याला आरोपीला माथे फिरू असं घोषित केलं। आम्ही शासनाला अशी विनंती करत आहे की ते आरोपी माथे फिरू नसून कोणीतरी लावून दिलेला आहे, त्याच्या षडयंत्र आहे, त्याच्या पार्श्वभूमी कोणी रचवलेले असन त्याला तात्काळ अटक करण्यात यावी ही आमची विनंती आहे। आणि इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो का महापुरुष कोणते असो त्यांची विटंबना होऊ नये ही विनंती आहे शासनाला माझी। माझं नाव सचिन खरात, पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे मी। मी सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो। परभणी येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही सगळ्यांनी निषेध करण्यासाठी हा रास्ता रोको केलेला आहे। प्रत्येक ठिकाणी संविधानाचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचा अपमान होत राहतो आणि पोलीस प्रशासन किंवा हे राजकारणी लोक यामध्ये हे करून सांगतात की हा कोणीतरी माथेपूर आहे। खरं तर सर्वांना मी या माध्यमातून सांगतो की हे कोणीतरी षडयंत्र असलेलं आहे। या मागचं जो कोणी गुंडा असेल किंवा राजकारणी असेल त्यांना तुम्ही पकडण्यात यावं आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। कुठेही विटंबना झाली तर हे माथेपूरचं नाव देतात, तर अशा घटना होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जो कोणी याच्या मागे मास्टरमाइंड आहे त्याचा सुद्धा शोध घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून कठोर कारवाई केली तर पुढे दुसऱ्याची कुणाची अशी विटंबना करण्याची हिंमत नाही होणार। एवढेच बोलतो आणि मी थांबतो। जय भीम, जय भारत। माझं नाव किशोर बोडे, मी BRSP जिल्हाध्यक्ष। जालना से सी न्यूज संवाददाता यकीन शेख की रिपोर्ट। आगे हम बात करेंगे संभाजी नगर की, जहां आपको बता दें संभाजी नगर में कॉम्बलिंग ऑपरेशन के नाम पर दलित बस्तियों में हो रहे हैं अत्याचार। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर में परभणी में कॉम्बिंग ऑपरेशन के नाम पर दलित बस्तियों में हो रहे अत्याचार को तुरंत नहीं रोका गया तो हम सड़कों पर उतरेंगे। अंबेडकर की बहुजन विकास समिति ने सरकार को दी चेतावनी। उपरोक्त के संबंध में सभी पक्ष आज संभागीय आयुक्त छत्रपति संभाजीनगर को भेजे। अंबेडकरवादी पार्टी संगठन और अंबेडकरवादी बहुजन विकास समिति की ओर से सार्वजनिक बयान दिया गया कि परभणी में रेलवे स्टेशन के सामने एक सामाजिक कार्यकर्ता से डॉक्टर विश्व रत्न बाबा साहेब अंबेडकर की मूर्ति के सामने लगी संविधान की मूर्ति को तोड़ दिया गया है। इस घटना के बाद पूरे देश में हंगामा मच गया, जबकि इसका कड़ा विरोध हो रहा है। इस घटना के विरोध में 11 दिसंबर को अंबेडकरी संगठनों द्वारा परभणी बंद का आह्वान किया गया था और इसके तहत पूरे परभणी बंद को पूर्ण प्रतिक्रिया मिल रही थी। दोपहर 3 बजे के बाद ही कुछ प्रदर्शनकारी अंदर आ गए। समुदाय विशेष ने पथराव कर दिया, लेकिन जब कुछ मीडिया चैनलों ने खबर प्रकाशित की कि अंबेडकरी अनुयायी आगजनी पर पथराव कर रहे हैं तो पुलिस प्रशासन ने कॉम्बिंग ऑपरेशन के नाम पर परभणी में दलित बस्तियों को निशाना बनाया और अंबेडकरी युवतियों के साथ बर्बरता शुरू कर दी। अंबेडकरी ने महिलाओं पर बहुत अत्याचार शुरू कर दिया है और इस कारण समाज में गुस्से की लहर है। मीडिया के माध्यम से सरकार से निम्नलिखित मांगे की गई हैं। पहली, परभणी की दलित बस्ती में कल से कॉम्बिंग ऑपरेशन के नाम पर हो रहे अत्याचार को तुरंत रोकने का आदेश करें। आज आम्ही सर्वपक्षीय आंबेडकर चळवळीचे सर्व पक्ष मिळून आज माननीय विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे। काल जी काही घटना परभणी या ठिकाणी घडलेली होती व त्या घटनेचा निषेध म्हणून काल परभणी बंद पुकारण्यात आला होता आंबेडकरवाद्यांच्या वतीने आणि त्या बंदला हिंसक वळण लागले। काही टोळक्याने त्याच्यामध्ये घुसून त्या आंदोलनाला, शांतताप्रिय आंदोलनाला म्हणजे गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची धरपकड चालू केलेली आहे व कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावावर त्या ठिकाणी अत्याचार मोठ्या प्रमाणात चालू आहे। दलित वस्त्या त्या ठिकाणी टार्गेट करत आहेत। दलित वस्त्यामध्ये घुसून आंबेडकरी कार्यकर्त्याची, महिलांची धरपकड त्या ठिकाणी चालू केलेली आहे। आतापर्यंत आमच्या माहितीनुसार 2 ते 3 हजार कार्यकर्ते रात्रीभरापासून पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेले आहेत। त्यांना अमानुषाची मारहाण त्या ठिकाणी होत आहे। यानंतर आम्ही माननीय विभागीय आयुक्त साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली व त्यांना अशी विनंती केली की आपण तात्काळ ते काही कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावावर जो काही दलित अत्याचार त्या ठिकाणी चालू आहे तो थांबवण्यात यावा आणि त्या ठिकाणचे जे काही माननीय जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांनी तेथील शिष्टमंडळाला त्या ठिकाणी वेळ न दिल्यामुळे ज्या काही महिला आंदोलनकर्त्या होत्या, महिला आंदोलनकर्त्यांना त्यांनी प्रवेश न दिल्यामुळे त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाची त्या ठिकाणी तोडफोड ही काही टोळक्यांनी केलेली आहे। त्यामध्ये त्या महिला आंदोलकांचा काही संबंध नाही, परंतु काही मीडिया न्यूज चॅनलने त्या ठिकाणी अशा बातम्या प्रसारित केल्या की काही आंबेडकरी महिला आंदोलकांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केलेली आहे
मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे। तर महिला आंदोलकांचे काही फुटेज एबीपी माझा या न्यूज चॅनलने चुकीच्या पद्धतीने दाखवल्यामुळे त्या ठिकाणी आंबेडकर चळवळीची छबी ही खराब होण्याचं काम त्या ठिकाणी काही न्यूज चॅनलने केलेलं आहे। त्या ठिकाणी तिथले ते आयजी आहेत उमप म्हणून, तर त्यांनी त्या ठिकाणी लाठीचार्जचा आदेश दिल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हिंसाचार झालेला आहे। त्यांनी जर ते समझोत्याने घेतलं असतं, तेथील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जर त्यांनी त्या ठिकाणी ते आंदोलन ते संयमाच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना हे करून दिलं, हाताळलं असतं, तर त्या ठिकाणी उद्रेकाची परिस्थिती आज निर्माण झाली नसती। आमची ही आम्ही 5 मागण्या त्यामध्ये केलेल्या आहेत। तर त्यामध्ये जे काही जिल्हाधिकारी आहेत, जिल्हाधिकारी गावडे व आयजी शहाजी उमप यांचे सीडीआर रिपोर्ट तपासण्यात यावेत व त्याच्यानुसार यांनी कोणाच्या सांगण्यावर हा लाठीचार्जचा आदेश त्या ठिकाणी दिलेला आहे। कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आज काही दलित अत्याचार त्या ठिकाणी चालू आहे। दलित वस्त्यामध्ये लोकांना काढू, महिलांना काढू, मुलांना काढून जो काही अत्याचार त्या ठिकाणी आमच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांवर केला जात आहे। 2 ते 3 हजार लोक त्या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहेत। ते कोणाच्या आदेशाने केलेले आहेत? कारण की अद्यापपर्यंत ही सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झालेले आहेत। या राज्याला गृहमंत्री भेटलेला नाहीये, परंतु या लाठीचार्जचे आदेश या कोणत्या मंत्र्यांनी यांना दिले? मुख्यमंत्र्यांनी दिलेत का? तर हे त्यांनी स्पष्ट करावं व त्यांनी त्यांचे सीडीआर रिपोर्ट वगैरे तपासून या कटामध्ये त्यांचाही सहभाग किती आहे, या न्यूज चॅनलवाल्यांचाही सहभाग किती आहे हे स्पष्ट करावे। त्यासाठी त्यांनी चौकशी समिती नेमावी अशी आमची मुख्य मागणी या ठिकाणी आहे। धन्यवाद। आपलं नाव? मी दीपक निकाळजे, महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।